विद्युत वितरण केंद्र शिरपूर अंतर्गत 54 गावाचा समावेश असून यामध्ये पुनवट, मोहोदा, सिंदोला असे 3 उपकेंद्रामार्फत गावोगावाला या ठिकाणी विद्युत पुरवठा केला जातो। परंतु वणीवरून 33 केव्हीच्या माध्यमातून जो विद्युत पुरवठा चारगाव चौकी, पुनवट, परत पुनवट, चारगाव चौकी, मंदर, केसुर्ली, आबई फाटा या पद्धतीनं पुढे जाऊन तो परत येतो, त्याच्यामुळे पाहिजे तसा विद्युत भार ग्राहकांना मिळत नाही। त्याच्यामुळे गावातील पीठ गिरणी असेल, नळाची योजना आहे, झेरॉक्स सेंटर आहे, वेल्डिंगचे दुकान आहे, व्यावसायिक आणि घरगुती उपकरणं या सर्वाला भारनियमनाचा तडका या ठिकाणी सहन करावा लागतो। आज उन्हाळ्याचे दिवस आहे, आजारी रुग्ण आहे, लहान बालक आहे, गरोदर माता आहे, या सगळ्यांनाच सोबतच शिरपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तीर्थक्षेत्र, बँक, पोलीस स्टेशन, बाजारपेठ ही मोक्याचं ठिकाण आहे। म्हणून गेल्या अनेक वर्षापासून RDSS योजनेमध्ये शिरपूर येथे उपकेंद्र मंजूर आहे, परंतु अजूनही ते केल्या जात नाही। या मागणीकरिता जेणेकरून 54 गावाचं विभागणी 4 उपकेंद्रामध्ये झाल्यास या ठिकाणी विद्युत पुरवठा नियमित अखंडित राहील। सोबतच ग्राहकांची जी उपकरणं कमी जास्त भारामुळे नुकसान होतात, त्याच्यावर ताण येतो, हा ताणसुद्धा या ठिकाणी कमी होईल। याकरिता आज आम्ही माननीय उपविभागीय अभियंता श्रीमान एकरे साहेब यांना आमच्यासोबत खांद्याचे सरपंच हेमंतजी गौरकर, बंडूभाऊ खंडाळकर, माजी सरपंच प्रवीण पिदुरकर, गणेशजी मत्ते, विकास पिदुरकर, दिनकर बोबडे, अरुणभाऊ पिदुरकर, राजूभाऊ अंकतवार या सर्व लोकांसह आमचं गारण माननीय उपविभागीय अभियंता यांच्याकडे मांडलं आणि लगेचच अधीक्षक अभियंता यवतमाळ यांच्या माध्यमातून मंजूर असलेल्या कामाला विलंब का आणि तो विलंब झाल्यामुळे ग्राहकांना नाहक जो त्रास होत आहे, हा त्रास या ठिकाणी दूर करावा। या संदर्भात माननीय अधीक्षक अभियंता यवतमाळ यांना मेलद्वारे सुद्धा पत्र या ठिकाणी उपविभागीय अभियंत्यामार्फत पाठवला। येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये जर या संदर्भात काही तोडगा निघत नसेल तर यवतमाळला जाऊन हा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीनं अधीक्षक अभियंता यवतमाळ यांना जाब विचारून शिरपूर येथील मंजूर उपकेंद्र तात्काळ सुरू होण्याच्या दृष्टीने आम्ही आमची मागणी रेटून देऊ। हे ठिकाण श्री शिखर महादेव देवस्थान, तीर्थक्षेत्र, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरपूर, मध्यवर्ती बँक शिरपूर, पोलीस स्टेशन शिरपूर, बाजारपेठ शिरपूर या सर्व दृष्टीनं महाविद्यालय असं मोठं गाव आहे। सोबतच या उपकेंद्राचा फायदा उपकेंद्र झाल्यावर मंदर, केसुर्ली, वारगाव, चारगाव, खानला, बोरगाव, मेंढोली आणि शिरपूर अशा 8 गावांना सुरळीत आणि अखंडित विद्युत पुरवठा होण्याच्या दृष्टीनं सोपं जाईल। सोबतच सर्व ग्रामीण भागामध्ये पाण्यापासनं तर अन्य व्यवस्था ह्या विद्युतवर अवलंबून असल्यामुळे विद्युतचा खोळंबा झाला याचे दुष्परिणाम सर्वच उपकरणावर, व्यवसायावर या ठिकाणी पडतात। ही सुविधा या ठिकाणी होण्याच्या दृष्टीनं हे उपकेंद्र मंजूर झालेलं सुरू होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही रास्त आणि न्यायी मागणी घेऊन आम्ही उपकार्यकारी अभियंता वनी यांच्याशी बोललो। त्यांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि या दृष्टीनं लवकरच कारवाई करण्याचं सुद्धा आश्वस्त केलेलं आहे।